मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की दुधी भोपळ्यामध्ये कोणते कोणते घटक असतात? आता दुधी भोपळा जेवणामध्ये बनवला की लगेच मोठी माणसं म्हणा किंवा लहान मुलं म्हणा लगेच नाक मुरडतात. पण त्यांना काय माहीत, नाक मुरडल्यानं नुकसान हे आपलंच होणार आहे. आता दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, फायबर, पोटॅशियम आणि लोह हे एवढे चांगले घटक आहेत. आता दुधी भोपळा खाल्ल्यानं काय होतं की वजन कमी होतं, त्याचबरोबर आपली जी पचनक्रिया आहे ती पचनक्रिया सुधारते. त्याच्यामुळे दुधी भोपळा हा आहारामध्ये आपल्या असलाच पाहिजे. आता आपण आपल्या स्ट्रॉबेरीमध्ये जे साईडचे कोपरे येतात त्या कोपऱ्यामध्ये आपण दुधी भोपळा लावलेला आहे आणि खूप छानपैकी दुधी भोपळ्याची ग्रोथ झालेली आहे आणि त्या दुधी भोपळ्याला आता भोपळे म्हणजेच दुधी पडलेली आहे. तर आज आपण दुधी भोपळा पहिल्यांदा तोडणार आहोत, तेही आपल्या शेतातला फ्रेश, निरोगी आणि ऑर्गॅनिक. हा दुधी भोपळा आपला जो आपण तोडलेला आहे. आमच्या मुलांना दुधी भोपळ्याचा हलवा फार आवडतो, म्हणून म्हटलं आज पहिल्यांदा दुधी भोपळा तोडला आहे तर त्याचा हलवा करूया. आता त्याचबरोबर आपण आपल्या शेतामध्ये शिमला मिरची लावलेली आहे. आज आपण शिमला मिरची देखील तोडणार आहोत. आता शिमला मिरचीच्या 30पेक्षा जास्त जाती आहेत. आता मीच बघितलेल्या ज्या काही 2-3 जाती आहेत त्याच्यामध्ये एक लाल शिमला मिरची, पिवळी, ऑरेंज आणि हिरवी, ह्या शिमला जाती त्या मिरच्या मी बघितलेल्या. ही आहे शिमला मिरची. अगदी तिला ठासून ठासून मिरच्या आलेल्या आहेत. दाखवते तुम्हाला मी. एक नंबरच किती भारी पीक आले शिमला मिरचीला आज. 1 2 3 4 अगं बाया, मोजून मोजून मीच कंटाळन. शिमला मिरचीचा वापर हा आपल्या जेवणामध्ये झालाच पाहिजे. शक्यतो माणसं शिमला मिरची ही जे फास्ट फूड आहे त्या फास्ट फूडमध्ये वापरतात, पण शिमला मिरची आपण घरगुती जे साधारण जेवण करतो त्याच्यामध्ये सुद्धा शिमला मिरची ही वापरली पाहिजे. तर चला शिमला मिरची आपण तोडून घेऊया. त्या झाडापासून, त्याचबरोबर या झाडापासून आणि त्या झाडापासून आपण जवळजवळ एवढ्या मिरच्या तोडलेल्या आहेत. आता या मिरच्या झाल्या जवळजवळ अर्धा किलो. तर आज आपण आपल्या शेतातील पहिल्यांदा अगदी फ्रेश भाजी तोडलेली आहे, ज्याच्यामध्ये आहे शिमला मिरची आणि दुधी भोपळा. आता आम्ही शेतकरी माणसं शेतामध्ये जे काही पीक लावतो त्या पिकाबरोबर थोडाफार घरी खाण्यासाठी माळवं देखील लावतो. आता त्या माळव्यामध्ये आज आपण दुधी आणि शिमला मिरची तोडलेली आहे. आता तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही कोणती भाजी लावलेली असाल तर नक्कीच आपल्याला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. या संध्याकाळी दुधीचा हलवा खायला आणि भरलेली शिमला मिरची खायला. चला.